माझं नाव स्वाती आहे. मी आमच्या गावातील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. अनेक वर्ष मुलांना शिकवत असताना माझी ओळख आमच्या शाळेतील गणिताचे सर अभिजित सरांशी झाली. सुरुवातीला आमचं नातं अगदी साधं. स्टाफ रूममधील गप्पा, अभ्यासक्रमावर चर्चा, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल चिंता इतकंच होतं. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यातला आदर, माझ्या कामाबद्दलचं कौतुक आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत दिलेला आधार मनाला स्पर्श करू लागला. एक दिवस शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होती. सगळीकडे गडबड होती. सजावटीचे साहित्य ठेवलेली अडगळीची खोली साफ करण्यासाठी आम्ही दोघं तिथे गेलो. धुरीचा हलका सुगंध, खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि बाहेरून ऐकू येणारा मुलांचा गोंधळ, त्या क्षणाला काहीतरी वेगळंच वातावरण होतं. मी जुन्या फाईल्स नीट लावत होते तेव्हा सर शांतपणे माझ्याजवळ आले. त्यांच्या आवाजात नेहमीसारखी स्थिरता होती, पण डोळ्यात थोडी घाबरट चमक दिसत होती. त्यांनी हळूच सांगितलं की माझ्याशिवाय त्यांना शाळेचं आयुष्य अपूर्ण वाटतं. माझ्या सहवासामुळे त्यांना रोज नवीन उत्साह मिळतो. मग त्यांनी थोडंसं थांबून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, स्वाती, तू माझ्यासोबत आयुष्यभर चालशील का? त्या साध्या प्रामाणिक प्रश्नाने माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या अडगळीच्या छोट्याशा खोलीत माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय समोर उभा होता. मी हलकंसं हसले आणि मान डोलावली. त्या क्षणी बाहेरचा गोंधळ, धूळ सगळं काही विसरून गेलं. आजही त्या दिवसाची आठवण आली की मनात गोड हसू उमटतं, कारण त्या साध्या प्रस्तावाने माझं आयुष्य कायमचं सुंदर केलं. अशाच कथांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.